मनशांती मिळविण्यासाठी करा हे उपाय. मनशांती मिळवायची असेल तर अतिविचार करणे थांबवा. अतिविचार हा एक गंभीर आजार असून अतिविचार केल्याने जे आपल्या मनात नाही ते सुद्धा आठवायला सुरुवात होते. त्यामुळे मानसिक आरोग्य पूर्ण धोक्यात येते. म्हणून वर्तमानात जगायला सुरुवात करून तुमचे मन कुठेतरी गुंतवायला शिका. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार तुम्हाला फक्त दुःखी करेल, बाकी काहीच साध्य होणार नाही. तुमच्या इंद्रियांना काम द्या. मन, शरीर, डोकं काहीच मोकळे सोडू नका. कारण रिकामे मन जास्त विचार करते. जे लोक नेहमी कामात मग्न असतात त्यांना चुकीचे, वाईट विचार करायला वेळच मिळत नाही. म्हणून ते समाधानी आणि आनंदी जगतात. ज्यांना काहीच काम नाही अशा व्यक्ती नेहमी दुःखी असतात. तुमचे मन एकाग्र करा. सतत तुमचे विचार आणि मन बदलू नका. तुमच्यात असलेला चंचलपणा घालवा. जेव्हा तुमचे मन शांत, समाधानी, एकाग्र असते तेव्हा ते कोणीच मागे टाकू शकत नाही. असे मन भीती, राग व अपराधीपणाच्या भावनेपासून कायम दूर राहते. तुम्ही यामध्ये मोडत असाल तर कोणत्याही मोठ्यात मोठ्या संकटांना हरवण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल. तुमच्याजवळ असलेले चांगले विचार, अनुभव इतरांसोबत शेअर करा. इतरांकडून तुम्हाला काय मिळाले, त्यापेक्षा तुम्ही इतरांना काय दिले याचा विचार करायला शिका. एखाद्याला देण्यात जो आनंद आहे तो इतर कोणत्याच गोष्टीत नाही. असा विचार करून कृती केली तर मन आणि तन दोन्ही समाधानी होईल. तुमचे मन एकाग्र ठेवा. जेव्हा तुमचा मन, विचार व निर्णयांवर ताबा असतो तेव्हा तुम्ही कुठेच चुकीचे पाऊल टाकू शकत नाही. तुमचे मन स्थिर असेल तर आयुष्यात तुम्ही कोणतेही कठीण प्रसंग आणि अवघड परिस्थितीचा सामना सहज करू शकता. तुम्ही जे काही काम करताय त्यावर तुम्ही ठाम असणं व मनापासून विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वतःला आहे त्या परिस्थितीत स्वीकारा, कारण स्वीकार हा माणसाला मिळालेलं जीवन कसे जगायचे हे शिकवतो. तुमच्या अपेक्षा माणसाला जिवंतपणे मारतात. तुमच्याकडे जे आहे त्यात खुश राहायला शिका आणि जे नाही ते तुमच्यासाठी बनलेच नव्हते असे समजून स्वतःला स्वीकारा. स्वतःमध्ये असलेल्या उणीवा माणसाला लढत राहायला शिकवतात. हे समजले की तुम्ही आपोआपच टेन्शनपासून दूर राहाल. स्वतःला थोडा वेळ द्या. आपण नातेवाईक, आई वडील, भाऊ बहीण तसेच इतरांवर भरभरून प्रेम करतो, पण स्वतःवर प्रेम करणं राहूनच जातं. तुम्ही सतत न चुकता स्वतःवर प्रेम करा. स्वतःबद्दल सहानुभूती, आदर बाळगा. तुमच्या वाईट काळात स्वतःला समजून घ्या. नेहमी स्वतःला तुमच्या मनाला जपा. स्वतःला सावरा. चुकलं तर माफ करा आणि परत संधी द्या. तुमच्या मनासाठी तुमच्यासारखा योग्य व्यक्ती कोणीच नसू शकतो. जास्त विचार करणे थांबवा. नेहमी काल काय झालं, मला कोण काय म्हणालं, माझ्या आयुष्यात उद्या काय होणार आहे, मला कोण काय बोलेल, जे हवं आहे ते मिळेल का, असे नको ते विचार करून दुःखी राहणं सोडून द्या. जे मिळाले आहे त्यात आनंदी राहा. एक दिवस तुम्ही कधी विचारही नसेल केला ते तुम्हाला मिळेल. एखाद्या गोष्टीचा जास्त अट्टाहास करू नका. कधी कधी तुमच्या हातून निसटून जाणाऱ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायचा नसतो. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. असे वागण्यातच खरे शहाणपण असतं. खूप त्रास होईल, सहनच होणार नाही, तेव्हा विचार करणे थांबवा आणि नशिबावर सोडून द्या. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात हे स्वीकारायला शिका. नियमित ध्यान आणि योगा करा. ध्यानधारणेमुळे मन शांत होऊन आत्मशांती मिळते. रोज अर्धा तास ध्यानाचा सराव केल्याने मानसिक समाधान मिळते. ध्यानाचा सराव तुमच्या विचारांना नियंत्रित ठेवून तणाव कमी करतो आणि सकारात्मक विचार वाढीस लागतात. दररोज प्राणायाम करा. प्राणायाम करणे म्हणजे श्वासोच्छवासावर नियंत्रण मिळवणे होय. नियमित प्राणायाम केल्याने श्वासोच्छवास नियंत्रित राहून शरीराला ऊर्जा मिळते. तसेच मानसिक तणाव कमी होतो. दीप श्वास घेतल्याने मनशांती मिळून शरीर ताजेतवाने राहते. नियमित व्यायाम करा. व्यायाम केल्याने शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे हॅपी हार्मोन्स स्रावतात.
त्यामुळे मन हलके होते आणि मनाला एक प्रकारची शांतता वाटते. दररोज अर्धा तास चालणे, योगा किंवा हलका व्यायाम करा, म्हणजे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहील. तुमचा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. असे केल्याने मन शांत होऊन तणाव कमी होतो. झाडांच्या सावलीत, शांत पाण्याजवळ किंवा गार्डनमध्ये थोडा वेळ घालवल्याने मन आनंदी राहून उत्साहवर्धक वाटते. नेहमी सकारात्मक विचार करा. असे केल्याने मन शांत राहून ऊर्जा वाढते. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवून जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास मानसिक ताणतणाव दूर होतो. दररोज पुरेशी झोप घ्या. चांगली झोप मनासाठी अत्यंत गरजेची आहे. दररोज पुरेशी झोप घेतल्यास शरीर ताजेतवाने होऊन मानसिक आरोग्य टिकून राहते. तसेच झोप पूर्ण झाल्यास मानसिक स्वास्थ्य अनुभवता येते. तुमच्या मनात जे काही साठले आहे ते इतरांसोबत बोला. काही वेळा तुम्ही तुमच्या भावना आतल्या आतच दाबून ठेवता. त्यामुळे मनात तणाव निर्माण होतो. तुमच्या भावना व्यक्त केल्याने मनाचा भार हलका होऊन मनशांती मिळते. इतरांसोबत बोलणे, लेखन किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळं बोलणे यामुळे मनावरचा ताण हलका होण्यास मदत होते. एखादे चांगले संगीत ऐका. मनोरंजनासाठी संगीत ऐकणे फार महत्त्वाचे आहे. कारण ज्या व्यक्तींना नेहमी तणावाचा सामना करावा लागतो, अशा वेळी संगीत ऐकल्याने मनाला शांती मिळून तणाव, थकवा दूर होतो. तसेच तणावात असताना मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे आवडते संगीत ऐकल्याने मूड फ्रेश होऊन सकारात्मक वाटू लागते. तुमच्या आवडीची पुस्तके वाचा. तणावग्रस्त व्यक्ती ही नेहमी कुणाशीही न बोलता शांत बसते. परंतु अशावेळी सर्वात जास्त गरज ही सकारात्मक विचार करण्याची असते. म्हणून नेहमी प्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तकं वाचावीत. त्यामुळे तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळून जगण्याची नवी उमेद निर्माण होईल. यशस्वी व्यक्तींना फॉलो करा. जगात अशी एकही व्यक्ती नाही की ज्यांना आयुष्यात कोणत्याही संकटांचा सामना करावा लागला नाही. यशस्वी व्यक्ती यशस्वी तेव्हाच होतात जेव्हा ते कठीण परिस्थितीचा सामना करतात. म्हणून तुमच्या मनात नेहमी नकारात्मक विचार येत असतील तर यशस्वी व्यक्तींची प्रेरणादायी चरित्रे ऐका. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.